यड्रावमध्ये कलिंगड उत्पादक शेतकऱ्याची मोठी फसवणूक. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रेनिक उदगावे या शेतकऱ्याने 28 गुंठे क्षेत्रात कलिंगड लागवड केली होती. मात्र बियाणे व रोपे निकृष्ट निघाल्याने उत्पादनच आले नाही. यामुळे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. कचरे रोपवाटिका आणि सिमन सीड्स कंपनीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. यड्राव येथील शेतकरी श्रेनिक उदगावे यांनी 5 जानेवारी रोजी तमदलगे येथील कचरे रोपवाटिकेतून सुमारे 4200 कलिंगडांची रोपे खरेदी केली होती. ही रोपे 28 गुंठे क्षेत्रात लावण्यात आली. आधुनिक पद्धतीने गादीवापा, प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा वापर करून लागवड करण्यात आली होती. मात्र 70 ते 75 दिवसात उत्पादन अपेक्षित असताना कलिंगडाचा गाभा पांढरा व बेचव निघाला. अनेक रोपे नीट उगवलीच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचे आदित्य कचरे आणि कंपनीचे प्रतिनिधी शिवराज स्वामी यांना जाब विचारला. कृषी विभागीय अधिकारी पोपट पाटील, तालुका गुणनियंत्रक अधिकारी अनुद राशकर, कृषी शास्त्रज्ञ मनोज माळी आणि तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जागळे यांनी पाहणी केली. यावेळी संतप्त शेतकरी शिवगोंडा पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोरच कलिंगड फोडून निषेध व्यक्त केला. माझं नाव सैनिक शिवगोंडा उदगावे. मी यड्रावचा रहिवासी आहे आणि मी ह्या प्लॉटमध्ये कलिंगड व्हरायटीची लागवड केली आहे, सिमन सीड्स भुजंग म्हणून. आणि मला ह्या 28 गुंठ्यामध्ये खर्च कमीत कमी 1,10,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि हे कलर ह्याला नाही आला कलिंगडाला आणि ते सगळं बाद होऊन गेलेलं आहे. आणि ह्याची नुकसान भरपाई आम्हाला रोपवाटिकेला वाले आणि नाहीतर सिमन्स सीड्सवाले आम्हाला भरून द्यावेत असं आमची इच्छा आहे. किती नुकसान झाले तुमचं? आमचं कमीत कमी 4 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज या ठिकाणी यड्रावमध्ये आपण ह्या प्लॉटची तक्रारीचा जो प्लॉट होता बियाणे तक्रारीचा त्याचा आपण व्हिजिट केलेले आहे. त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्राथमिक तपासणी केल्यानंतर असं दिसून येतं की जवळजवळ 90 ते 95% या प्लॉटचं नुकसान झालेलं आढळून येते. तर त्या अनुषंगाने आपण सर्व समितीच्या ह्याच्यानुसार निष्कर्ष काढून तो अहवाल शेतकऱ्यांच्या स्वाधी आपण सुपूर्द करूया. किती दिवस लागेल? लगेच म्हणजे किती दिवस? आता आम्ही निष्कर्ष लगेच काढणार आणि लगेच उद्या तुम्हाला सही करून लगेच देणार. सोमवारी देणार. शेतकऱ्यांना दिलेलं जे बियाणं आहे ते म्हणजे त्याला परवानगी आहे का किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन बघितलंय का, चेक केलाय का तुम्ही? नाही, आता त्या कंपनीचं आपण त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मागवलेलं आहे. स्टेटमेंट 1 असतं, स्टेटमेंट 2 असतं. ते आपण त्यांना मागवलेलं आहे. ते म्हटले की सोमवारी आम्ही तुम्हाला ईमेल करतो. जर त्यांचं जर स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 नसेल आणि त्यांचं जर लायसन्समध्ये नसेल तर त्यांच्या एफ दाखल करू. नाही त्यांनी हे बघा एक साहेब बरोबर एक 10 हे तर पांढराच आहे का?